हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। परित्राणानंतर सुरू होणार होता मेहंदीचा कार्यक्रम आणि मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सर्वांना ग्रीन कलरचे आउटफिट वेअर करायचे होते। सो मी इथे ग्रीन कलरची साडी वेअर करून घेतली। अगोदर काय व्हायचं मित्रांनो की एकाच आउटफिटमध्ये म्हणजे कुठलीही साडी किंवा ड्रेस तुम्ही घातला की त्यामध्ये सगळे फंक्शन्स अटेंड करायचे आणि आता असं होतं की सगळे फंक्शन्स अगदी थाटामाटात साजरे करतात आणि त्याकरिता वेगळ्या फंक्शनकरिता वेगळे आउटफिट घालायला लागतात। सो मी आणि ताईनी इथे साडी वेअर करून घेतली। साडीमधला लुक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। आणि त्यानंतर आम्ही दोघी बहिणींनी आपलेच फोटोशूट करून घेतलात आणि खाली गेल्यानंतर इथे आमच्याकडे आले पाहुणे। डान्स बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की हे पाहुणे कोण आहेत। त्या ताटामध्ये तांदूळ आहेत आणि ते ताट त्यांनी अशा प्रकारे फिरवलं की एकही तांदळाचा दाणा खाली पडला नाही। म्हणतात मित्रांनो की कुठल्याही शुभप्रसंगी यांचा आशीर्वाद लाभला की सर्व काही खूप छान होतं, मंगल होतं। जे दाम्पत्य आपल्या सहजीवनामध्ये नवीन प्रवासाला सुरुवात करतात त्यांच्यासाठी सुद्धा यांचे आशीर्वाद खूप चांगले असतात। सो त्यांनी डान्स वगैरे केला आणि सर्वांना आशीर्वाद दिला, होणाऱ्या नवरीला सुद्धा आशीर्वाद दिला आणि त्यानंतर त्या ताटातले तांदूळ त्यांनी सर्वांना दिले। आणि इथे बघा आमची पल्लवी नवरीबाईसुद्धा उत्साहामध्ये डान्स करते आहे त्यांच्यासोबत। प्रकृतीने जरी त्यांना आपल्यापेक्षा थोडं वेगळं बनवलं असलं तरी मित्रांनो ते सुद्धा आपल्या समाजाचा हिस्साच आहेत आणि आपल्या समाजाच्या भरोशावरच त्यांचा उदरनिर्वाह असतो। सो त्यांना पैसे वगैरे दिले जातात अशा शुभप्रसंगी। आणि इकडे बघा आमच्या विणबाईंनासुद्धा त्यांनी डान्स करायला भाग पाडलं आणि त्यानंतर मेहंदीवाल्या मुली आल्या मेहंदी काढायसाठी, त्यांनी सर्वांना मेहंदी काढून दिली आणि इथे मी सुद्धा आपल्या हातावरती मेहंदी काढून घेतली आहे। आणि नवरीला खूप सुंदर अशी मेहंदी लावून दिली त्यांनी। बघा ही ब्रायडल मेहंदी आहे, खूप छान अशी मेहंदी काढली आणि त्यानंतर आमची नवरीबाई रेडी झाली। तर हा आहे मेहंदीचा ब्रायडल लुक आणि त्यानंतर आम्ही नवरीसोबत फोटोशूट केलं, फोटो वगैरे काढून घेतले। तर असा होता आजचा मिनी व्लॉग। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।